कधीकधी असं होतं ना, आपण एखादा फोटो बघतो किंवा व्हिडिओ आणि तो थेट काळजाला भिडतो, कायमचा लक्षात राहतो. मग तेच जादुई कंटेंट आपण कसं तयार करू शकतो? चला, आज आपण हेच रहस्य उलगडूया. असं काहीतरी बनवूया जे फक्त पाहिलं जाणार नाही, तर लोकांच्या मनाला स्पर्श करेल. पण थांबा, पुढे जाण्याआधी एक छोटासा प्रश्न. आपण कितीतरी मेहनत घेतो, बरोबर? पण आपला जो संदेश आहे तो समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचतोय का? म्हणजे जसाच्या तसा? कारण अनेकदा काय होतं, आपलं कंटेंट थोडं गोंधळात टाकणारं किंवा खरं सांगायचं तर कंटाळवाणं होऊन जातं. मग लोक विसरून जातात. पण काळजी नसावी. आज आपण यावरच एक जबरदस्त तोडगा काढणार आहोत. ठीक आहे, तर थेट कसं करायचं यावर उडी मारण्याआधी का करायचं हे समजून घेऊया, नाही का? म्हणजे कोणतंही व्हिज्युअल कंटेंट बनवण्यामागे आपलं खरं ध्येय काय असतं? खरं तर याची 3 अगदी सोपी पण खूप महत्त्वाची उद्दिष्टे आहेत. ही 3 उद्दिष्टे आहेत ना, हीच आपल्या कामाचा पाया आहेत. बघा, पहिलं म्हणजे आपला विषय एकदम पटकन आणि सोप्या भाषेत समजला पाहिजे. दुसरं, लोकांचं लक्ष वेधून घ्यायचं आणि ते शेवटपर्यंत टिकवून ठेवायचं. आणि तिसरं, जे मला वाटतं सगळ्यात महत्त्वाचं आहे, ही सगळी प्रक्रिया कंटाळवाणी न वाटता एक छान, मजेशीर अनुभव वाटला पाहिजे. आपण पुढे जे काय बोलणार आहोत ना, ते सगळं याच 3 गोष्टींभोवती फिरणार आहे. चला, सगळ्यात आधी सुरुवात करूया फोटोंपासून. म्हणतात ना, एक चांगला फोटो 1000 शब्दांचं काम करतो. पण मग प्रश्न येतो की हा चांगला फोटो काढायचा तरी कसा? काही अवघड नाहीये. खरं तर काही अगदी सोपे नियम आहेत जे एका सामान्य फोटोला सुद्धा एका खास फोटोमध्ये बदलू शकतात. इथे बघा, किती सोप्या भाषेत मांडलंय. एका बाजूला आहे काय करावं, म्हणजे तुमचा जो मुख्य विषय आहे तो एकदम स्पष्ट दिसला पाहिजे. नैसर्गिक प्रकाश वापरा. विशेषतः सकाळचा किंवा संध्याकाळचा कोवळा प्रकाश तो फोटोला एक वेगळीच चमक देतो. आणि हो, शक्यतो समोरून किंवा थोड्या कोनातून फोटो काढा. आता दुसऱ्या बाजूला बघा, काय टाळावं, म्हणजे फोटोत उगाच पसारा नको, गडद सावल्या टाळा. आणि सर्वात महत्त्वाचं, कधीही विषयाच्या मागून फोटो काढून नका. हे बदल तुम्हाला छोटे वाटतील, पण याचा परिणाम खूपच मोठा होतो. बरं, फोटोचं तर झालं. आता वळूया व्हिडिओकडे. लोकांना एक गैरसमज असतो की चांगला व्हिडिओ बनवायला खूप महागडा कॅमेरा लागतो. पण तसं अजिबात नाहीये. गरज असते ती एका चांगल्या कथेची. आपली गोष्ट कमीत कमी वेळात पण एकदम प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचवणं, हेच खरं कौशल्य आहे. आणि ह्याची सुरुवात कुठून होते माहितीये? वेळेपासून. साधारणपणे 30 सेकंद ते 2 मिनिटं, बस. हा व्हिडिओसाठी एकदम परफेक्ट टाइम आहे. कारण आजच्या काळात कोणाकडेही खूप वेळ नाहीये, नाही का? त्यामुळे छोटे आणि मुद्देसूद व्हिडिओज चालतात. हेच यशाचं खरं सूत्र आहे. मग प्रश्न येतो की हे छोटे व्हिडिओ प्रभावी कसे बनवायचे? तर त्यासाठी या 4 सोप्या पायऱ्या लक्षात ठेवा. 1. व्हिडिओच्या पहिल्या 5 सेकंदातच लोकांना सांगा की पुढे काय दिसणार आहे. 2. तुमचा फोन स्थिर ठेवा. अगदी भिंतीचा आधार घ्या, पण व्हिडिओ हलता कामा नये. 3. आवाज हा खूप महत्त्वाचा आहे. शांत जागी रेकॉर्ड करा, कारण वाईट आवाज चांगल्या व्हिडिओची सगळी मजा घालवतो. आणि 4थी गोष्ट, फक्त बोलू नका, तर दाखवा. तुम्ही ज्याबद्दल बोलत आहात ती वस्तू, ती प्रक्रिया समोर दाखवा. आता येतोय सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, स्लाइड्स. आणि कधीकधी खरं सांगतो, सगळ्यात जास्त चुका होतात. लक्षात ठेवा, स्लाइड्स या वाचण्यासाठी नसतात, तर समजून घेण्यासाठी असतात. आणि त्यासाठी फक्त एकच महत्त्वाचा नियम आहे. जरा ह्या स्लाइडकडे बघा, काही ओळखीचं वाटतंय. असं वाटतंय ना, जणू काही शब्दांची एक भिंतच उभी केलीये. इतकी माहिती एकाच ठिकाणी बघून डोकं चक्रावून जातं. नेमकं काय वाचायचं, काय महत्त्वाचं आहे, काहीच कळत नाही. हे बघायला पण अवघड आहे आणि खरं सांगायचं तर खूपच कंटाळवाण्याबरोबर. आपल्याला हेच तर टाळायचं आहे. आणि आता ही स्लाइड बघा. माहिती तीच आहे, पण मांडण्याची पद्धत बघा किती वेगळी आहे. मोठा स्पष्ट फॉन्ट, डोळ्यांना त्रास न होणारे रंग, आणि सगळ्यात महत्त्वाचं, एका स्लाइडवर फक्त एकच मुद्दा. बघा, आता किती सोपा वाटतंय समजायला? हाच तो फरक आहे जो आपल्याला साधायचा आहे. आणि यामुळेच आपण स्लाइड डिझाईनच्या सुवर्ण नियमापर्यंत पोहोचतो. तो नियम आहे, जास्त दाखवा, कमी लिहा. हे नेहमी लक्षात ठेवा. तुमच्या स्लाइड्स म्हणजे तुमची स्क्रिप्ट नाही, त्या फक्त तुमच्या बोलण्याला मदत करण्यासाठी आहेत. म्हणून चित्र वापरा, मोठे शब्द वापरा, आणि बाकीचं स्पष्टीकरण देण्यासाठी तुमच्या आवाजाचा वापर करा. ठीक आहे, तर आपण फोटो, व्हिडिओ आणि स्लाइड्सबद्दलच्या काही टिप्स पाहिल्या. पण या सगळ्या तांत्रिक गोष्टींच्या पलीकडे एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे, आणि ती म्हणजे निर्मात्याची मानसिकता. चला, आता बघूया की ही मानसिकता म्हणजे नेमकं काय आणि ती आपला संदेश कसा अधिक प्रभावी बनवू शकते. तर ही निर्मात्याची मानसिकता म्हणजे काय? अगदी सोप्या शब्दांत सांगायचं तर प्रामाणिकपणा.
मी हे स्वतः पाहिलं आहे, मी हे अनुभवलं आहे आणि तेच तुम्हाला सांगतोय. या भावनेतून जे कंटेंट तयार होतं ना, ते थेट लोकांच्या मनाला भिडतं. हे फक्त माहिती देण्यापुरतं नाही, तर आपला अनुभव वापरून इतरांसाठी गोष्टी सोप्या करण्याबद्दल आहे. आपला कंटेंट तयार झाल्यावर ते लोकांसमोर आणण्याआधी ही एक छोटीशी चेकलिस्ट नक्की तपासा. पहिलं, यात तुमचे स्वतःचे फोटो आणि व्हिडिओ आहेत का? दुसरं, तुमची भाषा एकदम सोपी आणि स्पष्ट आहे का? आणि तिसरा, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न स्वतःला विचारा, ज्याला ह्याबद्दल काहीच माहीत नाही त्याला हे समजेल का? या सगळ्याचं उत्तर जर हो असेल तर समजून जा की तुम्ही एकदम योग्य मार्गावर आहात. आणि शेवटी फक्त हा एक विचार लक्षात ठेवा, आपलं काम फक्त माहिती देणं नाहीये, तर ती माहिती लोकांसमोर दाखवणं, उलगडून सांगणं आणि ती इतकी सोपी करणं आहे की ती कोणालाही सहज समजेल. हे जर आपण लक्षात ठेवलं तर आपलं प्रत्येक कंटेंट फक्त पाहिलं जाणार नाही, तर ते लोकांच्या मनात कायमचं घर करून राहील.